भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यात येणाऱ्या कोची इथं मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भव्य 3 दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा आणि कला महोत्सव उत्साहात संपन्न झाला। या महोत्सवात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांनी क्रीडा आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी सादर केली। सांघिक खेळांमध्ये प्राथमिक विभागातील मुलांच्या कबड्डी स्पर्धेत लाखादूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाहुणगावच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय। 100 मीटर धावणे स्पर्धेत जैतपूर येथील हर्षाली कुत्तरमारे हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर 100 मीटर रिले मुले या स्पर्धेत कोची संघाने बाजी मारली। सांस्कृतिक नाटक आणि वैयक्तिक लांब उडी स्पर्धेत मासळ तालुका लाखादूर येथील मोसम नागपुरे हिने प्रथम पारितोषिक पटकावलं। इतर स्पर्धांमध्ये कबड्डी, देणारा तुमसर, खो खो, मुरमाडी, खो खो, मांढळ या संघांनी प्रथम क्रमांक पटकावलाय। वरिष्ठ प्राथमिक विभागातील कबड्डी मुलांच्या स्पर्धेत पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ शाळा सावरला या शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर कबड्डी मुली या स्पर्धेत करकापूर तुमसर या संघाने विजय मिळवला। खो खो मुलं आणि मुली दौडी पार भंडारा या संघाने प्रथम पारितोषिक पटकावलं। कुस्ती स्पर्धेत नैतिक सिंगनजुडे आणि विशाल सरोदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला। विजेत्यांना बक्षिसांचं वितरण नरेश ईश्वरकर, मोहन पंचभाई, लताताई नेरुले आणि सरपंच सुरेखा देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी विविध मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। सर्वसामान्य जीवनाकरता आपले बचताच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन करण्याचं काम केलं आणि राष्ट्रसंत म्हणतात की लाखो वर्षामध्ये थोडं पण एकच माझा कर्तव्य ज्याला केली असं उन्नत कामं किंवा सामुदायिकतेचे कामं तुळशी बोलण्याचे अधिकारी पूर्ण समजतो आम्ही। अशा प्रकारचे कार्यकांडाची मध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतला आणि या चिमुकल्या बाळगोपाळांच्या कला त्या ठिकाणी प्रदर्शित करण्यामध्ये त्यांची करण्यामध्ये आपण बोलाची भूमिका घेतली त्याबद्दल मी आपण अभिनंदन करतो की आपण शिक्षणाला काय निवड पुस्तकी नाही की म्हणूनही पाहिजे सर्वांनी मुले उच्च कुस्ती मल्लखांब खेळणारे धडे हे घडाघडीचे प्रतिकार घडले तरी शिक्षण घेत पुस्तकी किंवा पुस्तकी नॉलेजमध्ये किंवा मोबाईलमध्ये शिक्षण शिकताना आपल्याला आपला ह्याच्यातली इम्युनिटी वाढवण्याची कुठेही चान्स मिळत नाही। पण स्पर्धा म्हटलं की या अशा प्रकारचे खेळ म्हटलं तो कुस्ती असो, कबड्डी असो, खो खो असो, या कुस्तीतनं आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांमधले शारीरिक क्षमता अवगत करण्याची क्षमता या ठिकाणी प्राप्त होते आणि ते करण्याची संधी आपण दिल्याबद्दल सर्व मी त्याचं अभिनंदन करतो। जिल्हास्तरीय क्रीडा टुर्नामेंट झालं। मी खरंच या 5 वर्षासाठी मी धन्य झालो। जिल्हा परिषदाचं माझं सार्थक झालं असं प्रकर्षाने मला म्हणावंसं वाटतं। आणि मगांचं मी जास्त बोलणार नाही, आपल्या सर्वांना बक्षिसाची उत्कंठा लागलेली आहे, पण आवर्जून सांगतो म्हणजे सभापती महोदयांविषयी आवर्जून सांगतो की सभापती महोदयांनी ही जबाबदारी सोनटक्के सरांची आहे, ही जबाबदारी मनीषा मॅडम गजबी मॅडमची आहे, संपूर्ण शिक्षकांची आहे, कुटे सरांची आहे, शाळा व्यवस्थापन समितीची आहे। हे भान न ठेवता पहिल्याच दिवशी ईश्वर भाऊ आपण आले, काल दिवसभर आपण होते आणि किंबहुना आजही आपण दिवसभर आहात, तर कुठेतरी फक्त जबाबदारी सोनटक्के सरांवर न टाकून, गजबी मॅडमवर न टाकून, किंबहुना माझ्यावर, सरपंचावर, शाळा व्यवस्थापन समितीवर, मुख्याध्यापकावर न टाकता आपण 3 दिवस उभे राहिले, त्या कारणाने आपलं खूप खूप धन्यवाद मानतो। आणि जाता जाता आणि विचारपीठाची रजा घेता घेता इथं उपस्थित असलेल्या भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षकांचे, किंबहुना इथं उपस्थित असलेल्या संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील स्वतःचा मुलगा शैक्षणिकदृष्ट्या घडलाच पाहिजे, पण तो शारीरिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा घडला पाहिजे, हे प्रकर्षाने तोडमोडीनं या महोत्सवामध्ये ज्या ज्या पालकांनी त्यांच्या पाल्यांना सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले अशा पालकांचे आणि शिक्षकांचे सुद्धा धन्यवाद मानतो। आणि मगाशी या एक प्रकर्षाने सांगतो, या जिल्हा परिषदेचे सभापती सुद्धा इथं असलेल्या एका स्पर्धकाचे पालक आहेत आणि मला मगाशी घडलेला एक प्रकार आवर्जून तुम्हाला सांगावंसं वाटतंय। कुठे सर मगाशी घडलेला एक प्रकार आवर्जून सांगू इच्छितो इथं उपस्थित असलेल्या सर्व लोकांना। आम्ही मगाशी सोनटक्के सर होते, सगळे जण होतो
आम्ही जेवण करून म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक कलावंत मानधन योजना 2025-26 अंतर्गत पात्र कलावंतांच्या निवडीसाठी 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत उमरखेड येथील पंचायत समिती कार्यालयात मुलाखती घेण्यात आल्या। माननीय जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबवण्यात आली। 3 फेब्रुवारी रोजी सहाय्यक गट विकास अधिकारी पंजाब रणमले यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाखतींची सांगता झाली। यावेळी गजानन किसन फोपसे आणि विनोद किसन चव्हाण उपस्थित होते। या योजनेद्वारे ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांना आर्थिक आधार आणि सन्मान देण्याचा उद्देश असल्याचं निवड समितीने सांगितलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी। आपण मागील 3-4 दिवसापासून राजश्री शाहू महाराज वृद्ध कलावंत प्रोत्साहन योजनेअंतर्गत आपण 4 दिवस सर्व कलावंतांच्या आपण या ठिकाणी मुलाखती घेतल्यात। या मुलाखतीसाठी जिल्हास्तरावर उपस्थित झालेले विनोद चव्हाण साहेब, गजानन फोपसे साहेब, त्याचप्रमाणे सर्व वृद्ध कलावंत यांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्व वृद्ध कलाकारांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे या कला घेण्यासाठी कलासंच तिरंजी आणि बाळदी यांचेसुद्धा या ठिकाणी मी उपस्थित झाले, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल मी पंचायत समितीच्या वतीने त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे आपले उमरखेड तालुक्याचे वृत्तपत्र प्रतिनिधी, चॅनल प्रतिनिधी यांनीसुद्धा आमच्या या मुलाखती दरम्यान सहकार्य केलं, त्याबद्दल मी पंचायत समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो। आणि या ठिकाणी सन 2022-23 ते 25-26 या वर्षाच्या ज्या वृत्त कलाकारांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या त्या या ठिकाणी पूर्ण झाल्या असं मी जाहीर करतो आणि सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पेठशिवणी इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणासाठी सर्कल विकास आघाडीची पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद उमेदवार धन्यकुमार शिवणकर तसंच पंचायत समिती गणाचे उमेदवार उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयकुमार शिंदे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष केशवराव कराळे तसंच नेते वैजनाथ हत्ती अमरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत विकास आघाडीची भूमिका आणि ध्येय धोरण स्पष्ट केली। या पत्रकार परिषदेत स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी। आहेत पार्टीचे ते त्यांच्या मनाला वाटेल तसा निर्णय घेत असल्यामुळे तो निर्णय आम्हाला पटलेला नाही, म्हणून आम्ही विकास आघाडी या ठिकाणी आपली जिल्हा परिषद पेठशिवणी अशी विकास आघाडी तयार करून त्याच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहोत। तुम्ही निष्ठा जर विचारताल तर मी गेली 25 वर्षे भारतीय जनता पार्टीचं काम करतो। निष्ठा मला कोणाकडून शिकायची गरज नाही, नवीन आलेले लोक मला निष्ठा शिकवू शकत नाहीत, कारण ज्या काळात या आपण सर्वजण साक्षी आहेत, तुम्ही पत्रकार आहेत, तुम्हाला माहीत आहे 20-25 वर्षाखाली भारतीय जनता पार्टीची परिस्थिती या तालुक्यात काय होती। मी ज्यावेळेस 2020ला तालुका अध्यक्ष होतो त्यावेळेसपासून 22पर्यंत मी तालुका अध्यक्ष पदावर होतो, तुम्हाला माहीत आहे त्यावेळेससुद्धा संख्या खूप कमी होती, परंतु आम्ही ज्यावेळेस लॉकडाऊनचा काळ आला त्या काळामध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले, मग त्यावेळेस या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम करायला कोणीही नव्हतं, म्हणून आणि विशेष म्हणजे या ठिकाणी तिकिटाचं वाटप करत असताना आमचा एकच मुद्दा होता की बाबा इथल्या स्थानिकच्या माणसाला तुम्ही तिकीटं द्या, त्यांना निवडणूक लढवायला लावा। जिल्हा परिषदेला आपले शिवणकर साहेब, हे शिवणकर नाव पडलं ते फुरकळसला जाऊन राहिले म्हणून वडिलाच्या नोकरीमुळं, परंतु ते मूळ पेठशिवणी गावचे रहिवासी आहेत, त्यांचं आडनाव करंजी आहे। शिवणकर हे त्या गावाला जाऊन राहिले म्हणून म्हणतात, जसं आपल्या गावाला दुसऱ्या गावचा कोणी त्या गावचा माणूस जर आला तर ते आपल्या गावात रहिवासी झाल्यावर आपण त्याला त्या गावच्या नावानं बोलवतो, तसं यांना बोलवतात। हे काही म्हणजे असे आदरांती आलेले नाहीत, तर या मूळ गावचे ते आहेत। आणि दुसरा मुद्दा असा आहे माझा की आमच्या पेठशिवणी पंचायत समिती गणामधून हा गण खुल्या प्रवर्गात सुटला असताना सुद्धा मी पार्टीकडे अनेकदा मागणी केली की इथं जो उमेदवार तुम्ही द्याल तो खुल्या प्रवर्गामधलाच असला पाहिजे, कॅटेगरीतला नको। आणि तरीसुद्धा माझ्या शब्दाला कोणीही कुठलाही दुजोरा दिला नाही, माझं न ऐकता या ठिकाणचा उमेदवार भारतीय जनता पार्टीनं ओबीसीचा दिला आणि त्याच्यामुळं या ठिकाणी ओपनच्या
उमेदवारावर म्हणण्यापेक्षा ओपनवर अन्याय झाला आणि तो अन्याय मला पटला नाही. म्हणून मी भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता आहे, परंतु आम्ही आघाडी या माध्यमातून काम करतो. फिरलो तर आपल्याला हे लक्षात येतं की ज्या मूलभूत गरजा आहेत, जसं की रस्ता असेल, गावात पाण्याची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, ह्या मूलभूत व्यवस्थासुद्धा इथं आजपर्यंत उपलब्ध झालेल्या नाहीत. कालच आम्ही मुदखेड येथे गेलो होतो. त्या ठिकाणी समाधान महाराज यांचं कीर्तन होतं. त्यांनीसुद्धा या रस्त्याबद्दल त्यांच्या मोजक्याच शब्दामध्ये भावना व्यक्त केल्या आणि मग हे पाहिल्यानंतर लक्षात येतं की इथल्या विकासाकडं कुणाचंही लक्ष नाही. फक्त आणि फक्त इथं यायचं, निवडणुकीला उभं राहायचं, लक्ष्मी अस्त्राचा वापर करायचा, निवडून यायचं आणि निवडून आल्यानंतर परत फिरून ह्या सर्कलकडे पाहायचं नाही. माझ्या दृष्टिकोनातून ही निवडणूक लढवत असताना ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सर्वात कुठली जर महत्त्वाच्या गोष्टी असतील तर ते स्थानिक स्वराज्य संस्था. आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणलं तर गावातली ग्रामपंचायत, तालुक्याला पंचायत समिती आणि जिल्ह्याला जिल्हा परिषद. त्यामुळंच याचं नाव स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आणि मग स्थानिकचा विकास करण्यासाठी स्थानिकचा माणूस असला पाहिजे, ज्याला स्थानिकची जाण असली पाहिजे. या सर्कलमध्ये एवढं निसर्गानं भरभरून दिलेलं दान आहे की या पेठ शिवणी गणाच्या गणामध्ये जी काही गावं येतात, गोदावरीच्या काठची बॅकवॉटर भरपूर आहे, जमीन सुपीक आहे. आणि मग त्याचा जर आपण त्या नैसर्गिक जी काही साधन संपत्ती आपल्याकडं उपलब्ध आहे त्याचा जर वापर केला तर निश्चितपणानं इथल्या तरुणींना इथून स्थलांतरित करून आपल्या रोजगारासाठी कुठंतरी बाहेर जाण्याची संधी आवश्यकता पडणार नाही. आणि त्या संधी इथं आपण उपलब्ध करून देता येतील. आणि त्या उपलब्ध करून देऊन आम्ही मूलभूत सुविधासोबतच या सर्व बाबींचा सुद्धा किंवा सामाजिक बाबी, मग त्यामध्ये मंदिर असतील आपले किंवा मस्जिद असतील, वेगवेगळ्या देवांचे मंदिर असतील, यालासुद्धा सभागृहसुद्धा आत्तापर्यंत उपलब्ध झालेले नाहीत. आणि ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पेठशिवणी जिल्हा परिषद विकास आघाडी या नावानं सगळ्याच पक्षातील लोक, सर्व पक्षीय लोक मिळून ही एक विकास आघाडी स्थापन केली. आणि त्याच्या माध्यमातून मी स्वतः धन्यकुमार संतुकराव शिवणकर करंजे जिल्हा परिषदसाठी आणि माझ्यासोबत सविता विजयकुमार कराळे या पेठशिवणी पंचायत समिती गणातून आणि इंद्राबाई गणपतराव गायकवाड या पेठपिंपळगाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहेत. माझी निवडणूक निशाणी ही शिलाई मशीन. विकास आघाडी आम्ही स्थापन केलेली आहे आणि याचा उद्देश एकच आहे की आम्हाला पेठशिवणी सर्कलमधला उमेदवार यावेळेस निवडून देण्याचा आहे. आता बाहेरचे पैसेवाले किती लोक येतील, आम्हाला विकत घेतील आणि आमच्या लोकलच्या माणसानं काय फक्त हमालीच करत बसायचं का, हा उद्देश नजरेसमोर ठेवून आम्ही पेठशिवणी विकास आघाडी स्थापन केलेली आहे. आणि आज विकास आघाडीचे उमेदवार, जिल्हा परिषद गटाचे उमेदवार धन्यकुमारजी संतोकराव शिवणकर हे आहेत आणि पेठशिवणी गणाचे उमेदवार सविताताई विजयकुमार कराळे या आहेत आणि पेठपिंपळगाव गणातील उमेदवार इंदिराताई गणपतराव गायकवाड या आहेत. हे तिन्ही उमेदवार आमचे पेठशिवणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्कलचे उमेदवार असून आम्ही त्याचा प्रत्येक खेडोखडी जाऊन प्रचार करत आहोत. आणि आमचा उद्देश एकच आहे की लोकलचा झाला पाहिजे, लोकांच्या कामाचा माणूस आला पाहिजे. असे बाहेरचे गावीचे आणि निवडणुकीप्रती येणारे तर खूप आम्ही पाहिलेले आहेत आतापर्यंत आणि कोणीही उमेदवार आमचा दुश्मन नाही, परंतु आमचं एक ध्येय आम्ही धरलेलं आहे आणि आम्ही काही कोणाचे बांधलेले नाहीत. आम्ही आमच्या गावासाठी, आमच्या मतदारांसाठी आतापर्यंत त्यांच्याकडून आम्ही जे मतं घेतले आणि त्यांनी आम्हाला जे पदं दिले, या पदाचा आम्हाला कुठंतरी मान ठेवून
आपली काहीतरी कर्तव्य लागतं आहे या मतदारसंघाचं, म्हणून या कर्तव्यामध्ये कर्तव्यदक्ष आणि आपल्या विचाराचा, आपली काळजी घेणारा आणि आपली कामं करणारा उमेदवार आला पाहिजे. म्हणून आम्ही या तिन्ही उमेदवाराचे, धन्यकुमारजी असतील, करडेबाई असतील आणि गायकवाडबाई असतील, यांच्या तिघांनाही उमेदवारी देऊन आम्ही यांचा प्रचार सुरू केलेला आहे आणि प्रचारामध्ये आम्ही भरपूर आघाडी घेतलेली आहे. समोरच्यांची पायाखालची वाळू घसरत आहे आणि आमचा प्रचार म्हणजे फक्त विकासासाठी आणि फक्त मतदारांना कुठलेही आमिष न दाखवता. बाकीचे प्रचार आम्ही ऐकले तर पैशामध्ये सगळं बोललं जाते, पैशामध्ये घेतले जाते, पैशामध्येच बांधल्या जाते. परंतु इथं कुठलंही पैशाचं नाव न काढता आम्ही आतापर्यंत केलेलं कार्य, आम्ही आतापर्यंत लोकांसाठी जे काही झटलो, जे लोकांनी आम्हाला पदावर बसवलं आणि त्यानंतर त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला, त्या माध्यमातून लोकांकडे जात आहोत. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड इथं संत श्रेष्ठ श्री गुरु रविदास महाराज यांच्या 649व्या जयंतीनिमित्त पुसद रोड कॉटेन मार्केट समोर वसंतनगर येथील सभामंडपात जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजकांच्या आग्रहास्तव गावातील दत्तप्रभू प्रासादिक भजनी मंडळाचा भक्तिमय भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचं आयोजकांनी आभार मानले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उमरखेड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि बांधकाम सभापती शिकारे सर उपस्थित होते. त्यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून उपस्थित भाविकांचे आभार मानले, तसंच महाप्रसादाचं वाटप केलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. हदगाव तालुक्यातील हदगाव तामसा रोडवरील हडसणी फाटा इथं हडसणी गावकऱ्यांच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. हडसणी फाटा येथील बस स्टॉप हे वारंवार होणाऱ्या अपघातांचं प्रमुख कारण ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. हडसणी फाटा येथील बस स्थानक हे मुख्य रस्त्यावर आणि वळणावर असल्यानं तसंच रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडाझुडपांमुळे समोरून येणारी अवजड वाहनं प्रवाशांना वेळेवर दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी सातत्यानं अपघात होत असतात. अनेक नागरिकांनी आपला जीव गमावलाय. या पार्श्वभूमीवर सदर बस स्थानक तात्काळ मागे घेण्यात यावं, पुलाचे कठडे पूर्णपणे भरून काढण्यात यावे, तसंच रस्त्यालगत वाढलेली झाडझुडपं तातडीनं काढण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी हडसणी येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दयानंद गायकवाड यांनी. हडसणी फाटा इथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आला. नेमकं त्या रस्ता रोको आंदोलनाचे आपल्याला निवेदन दिलेलं होतं, नेमकं त्यांची मागणी काय होती आणि काय आपण समोर आता कारवाई करणार आहे? आता या संदर्भामध्ये आपला जो रस्ता आहे हदगाव तामसा भोकर रस्ता जो आहे हा मागच्या 2021 पासून रस्त्याचं रुंदीकरण होऊन आपला रस्ता हा कार्यान्वित आहे. आपल्या रस्त्यावरती गाड्यांची संख्या पण मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्या इकडं हडसणीचा साखर कारखाना पण आहे. त्यामुळे या ठिकाणी अवजड वाहनांची पण मोठ्या ठिकाणी इथं गर्दी आहे. आता सध्या ऊसाचा सीझन थोडा क्षमत जरी असला तरी अजूनही बऱ्याच ठिकाणचा ऊस जो आहे हे आपल्या कारखान्यापर्यंत येतो. त्याच्यामुळे तसेच बस असतील किंवा ट्रॅक्टर ट्रॉली असतील, मोठ्या वाहनांचा या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की हडसणी फाटा जो आहे जो आपल्या टर्निंगला असल्या कारणामुळे आपण त्या ठिकाणी लोखंडी कठड्यांची व्यवस्था केलेली आहे की जे वेगाने येणारे जे वाहन आहे हे रस्त्यावरून हे नाही होता, बेकाबू न होता रस्त्याच्या खाली पडू नये याच्यासाठी आपण लोखंडी कठड्याची आपण तिथं उपाययोजना केलेली आहे. परंतु या ठिकाणी असं लक्षात येते की अवजड वाहने जे आहे किंवा बस जे आहेत ह्या हडसणी फाट्यातील गावकऱ्यांना उतरत असताना रस्त्यावरतीच थांबत आहे. बसला सेपरेट इथं बस थांबा करणं आवश्यक आहे. बस इथं थांबत असल्यामुळे रस्त्याची एक लेन जी आहे ही बिझी होत आहे आणि पुढची आणि मागची जी वाहनं आहेत ही पुढची आणि मागची वाहनं जी आहेत ही रस्त्यावरती थांबत आहे आणि त्यांना अतिशय वेगाने येणारे वाहने आहेत ते बेकाबू होऊन अपघाताची इथं संख्या वाढत आहे असं इथं लक्षात येत आहे. गेल्या हप्त्यामध्ये 2 गरीब घरचे कुटुंबाचे करणारे धरणारे सगळे ते होते, तर ते 2 जणांचा अपघात झाला आणि जागेवर मृत्यू झाला. त्याच्यावर तुम्ही एका जणाला काहीतरी मदत केली आणि दुसऱ्याला आपण केव्हा मदत करणार? आता याच्यामध्ये पहिला विषय अपघाताचा तुम्ही मांडलेला आहे. या ठिकाणी जो काय अपघात झालेला आहे, जसं मला इथं उपस्थित असलेल्या सर्व गावकरी मंडळींनी आणि स्वतः प्रल्हाद पाटलांनी मला याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे की अशा प्रकारे अपघात झालेला आहे. पण याच्या संदर्भामध्ये मी आपले जे स्थानिक पोलीस ठाणे आहे त्याच्याकडून या अपघाताच्या संदर्भामध्ये अजून जी काही डिटेलमध्ये माहिती आहे, सविस्तर माहिती आहे, तो अपघात कशा प्रकारे झाला, अपघात होण्याचं नेमकं कारण काय आहे, अपघात होत असताना जे काही वाहनाचा अपघात होता का कशाचा अपघात होता याच्या संदर्भामध्ये मी पुढील माहिती घेऊन त्याच्यावरती भाष्य करू शकतो. दुसरा विषय याच्यामध्ये मदत करणार आहेत. आता याच्या संदर्भामध्ये दुसरा विषय जो आहे, अपघात झाला असल्या कारणाने जी लोकांची दुखापत झालेली असेल किंवा जे लोक मृत पावलेले असतील
तर आता याच्या संदर्भामध्ये मी एक सहानुभूतीपर जे काही एक स्थानिक क्षेत्रीय याचं काम करत असताना एक सहानुभूतीपर म्हणून मी आमचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जे कोणी हे असतील त्यांना फुलाची पाकळी अशी जी काही माझ्याकडून मदत होऊ शकते माझ्या वैयक्तिक स्तरावरती आणि आमच्या विभाग स्तरावरती मी ती केलेली आहे. बाकी जे कन्स्ट्रक्शन किंवा रस्त्याच्या कंपनीचे जे आहेत यांनी आपण त्यांना बाकी रस्त्याच्या उपाययोजना आणि इतरही आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आता त्यांनी जी मदत करणार आहेत नाही करणार आहेत याच्या संदर्भामध्ये सध्या माझ्याकडे कुठल्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही. तरी मी एक इथं स्थानिक प्रतिनिधी आपल्या डिपार्टमेंटचा प्रतिनिधी म्हणून आपला जो काही हे आहे जो मेसेज आहे आणि जो काय आपला निरोप आहे हा त्यांच्यापर्यंत मी पोहोचवेल आणि त्या लोकांना काय मदत करता येऊ शकते याच्याबद्दल मी त्यांना निरोप देऊ शकतो. आंदोलन केलं, नेमकं आपली मागणी काय होती आणि साहेब लोक आलेले आहेत, आपल्याला काय आश्वासन देण्यात आलं? मी एका वर्षापूर्वी आमच्या इथले ॲक्सिडेंट झाला होता त्या वेळेस निवेदन दिलं होतं. अरुंद पूल आहेत आणि त्याला संरक्षण कठडे नाहीत साईडच्या 3 फुटाच्या पट्टीमध्ये, ते उपाययोजना आखल्या नाहीत आणि हडसणी फाटा येथे ॲक्सिडेंट होत आहेत. 4 वर्षापासून तणकटाची साफसफाई केली नाही. 4 वर्षापासून मी संबंधित कार्यालयाला सार्वजनिक बांधकामाला पत्र देऊन कळवलं आहे. हातगावाकडून येणारी ST अर्ध्या रोडवर थांबून शाळेतले विद्यार्थी उतरत आहेत आणि अपघाताला सामोरे जात आहेत. तामशाकडून येणारं वाहन इथल्या झाडझुडपामुळं आणि निवाऱ्यामुळं तामशाकडल्या वाहनाला काही या हडसणी फाट्यावरचा माणूस किंवा पॅसेंजर दिसत नाही, त्यांच्यामुळं ॲक्सिडेंट वाढला आहे. सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम आहे. ठेकेदारावर आम्ही पत्र काढलं म्हणतात, ठेकेदाराला पत्र काढलं पण 4 वर्षापासून का साफसफाई केली नाही हे आमचा त्यांना सवाल आहे. त्यांनी त्यांचं उत्तर द्यावं. आम्ही असे काही उपाययोजना सांगत असताना संबंधित अधिकारी आमचा फोन उचलत नाही आणि रिसीव्ह करत नाही. आम्ही एखाद्या मोठ्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यांना सूचना देण्यासाठी आम्ही फोन केला असता त्यांचासुद्धा फोन रिसीव्ह करत नाहीत. आम्ही सांगावं कोणाला? मग आम्हाला नाईलाजानं आज निवेदन देऊन रस्ता रोको करावा लागला. आज आम्ही ठेकेदाराच्या चुकीमुळे ॲक्सिडेंट झाला आहे. त्या ॲक्सिडेंटला एका मयताला भरपाई साहेबांनी फुलाची पाकळी दिली, तसेच दुसरा एक मयत आहे तशीच त्या मयताप्रमाणे या मयताला फुलाची पाकळी द्यावा, आमचं काही हरकत नाही. आणि 10 दिवसात ते म्हणतात या कॉन्ट्रॅक्टदाराकडून साहेबांनी जे आता म्हणले आम्ही फुलाची पाकळी त्यांना त्यांच्या माध्यमातून ठेकेदाराकडून देऊ, पण त्यांच्याकडूनही द्या आणि तुमच्याकडूनही द्या. तुमच्या चुकीमुळे झालं आहे, तुम्ही त्या ठेकेदारावर वास ठेवला नाही आणि त्याच्यावर नजर ठेवली नाही, का साफसफाई केली नाही म्हणून. हे पहिली सार्वजनिक बांधकामाची चूक आहे, मी ठामपणे सांगतो आणि केव्हा बी सांगू शकतो. आणि संरक्षण कठडे पलीकडले आहेत ते रोडवर लावल्यात. 5 वर्षामध्ये कधी साफ का केले नाहीत? कंपनी नाही, KTL कंपनी आहे म्हणतात, पण त्यांनी या सार्वजनिक बांधकामाने लक्ष केलं नाही. रोडवर कठडे रवलेत, कशामुळे रवलेत त्यांनी त्याची चौकशी केलेली नाही. सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम आणि ठेकेदार आहे. आर्णी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींमधील दिव्यांगांसाठी 5% निधी वाटप करण्याबाबत सोमवारी सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या 2 दिवसात निधी वाटपाबाबत आदेश दिले जातील असं यावेळी सांगण्यात आलं. तसंच आर्णी येथे नगराध्यक्ष आणि दिव्यांग विभागाचे चव्हाण यांची भेट घेऊन नगर परिषद स्तरावरही दिव्यांग 5% निधी वाटपाबाबत चर्चा करण्यात आली. हा निधी लवकरच वितरित केला जाईल असं आश्वासन देण्यात आलं. दरम्यान अंत्योदय रेशन कार्ड मिळवण्यासाठी तहसील कार्यालय आर्णी येथील पुरवठा विभागात दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्ज सादर करण्यात आले आणि याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी दिव्यांग पुरुष आणि महिला बांधव उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. वाक्य कोण काय आहे कोणते आहे सगळ्या कोणत्या योजना घ्यायच्या आहे सगळं म्हणते ते. म्हणजे यांचं किती वर्ष होतं तुमचं? बाबा 2023 पासून 2023 पासून यांचं झालं नव्हतं. अर्ज दिला होता, चक्रा खूप मारल्या, बरोबर आहे? हो बरोबर. सर बोलले तिथे झालंच नाही. तिथं जाऊन त्यांना बोललो, निरीक्षण अधिकारी जे आहे निरीक्षण अधिकाऱ्याने भेटले आणि ते मिथुन भाऊ ठाकरे यांना भेटले पुरवठा अधिकाऱ्याने, निरीक्षक दोलशे साहेबांना भेटले. आता आम्ही कुठं प्रत्येक काम करायला गेलो तरी आम्हाला अडचण नाही आणि एक त्याचं सगळं मांगम सरचं बी आहे. 8 दिवसात त्यांचं काढून दिलं. स्वर्गीय अजित पवार यांचा अस्थिकलश पेण राष्ट्रवादी कार्यालयात आणण्यात आला. यावेळी भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील आणि आमदार रविशेठ पाटील यांनी उपस्थित राहून अस्थिकलशाचं पूजन करून दर्शन घेतलं. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील कलश पूजन करून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते भावूक झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ अजित पवार यांचे पवित्र अशी अस्थि कलश संपूर्ण महाराष्ट्रभर जाणार असून हा कलश रायगड जिल्ह्यात देखील दाखल झाला। या निमित्तानं राष्ट्रवादीसह इतर कार्यकर्त्यांनीही त्यांचं दर्शन घेता येणार आहे। यावेळी बोलताना दादा हे सर्व जनतेचे लाडके नेतृत्व होते, तसंच ते सर्वसमावेशक होते। त्यांना कोणी विरोधक नव्हता। दादा महाराष्ट्राचे डायनॅमिक लीडर होते। त्यांना समाजसेवेची आवड होती। दादा गेल्यानं संपूर्ण महाराष्ट्रानं हळहळ व्यक्त केली। असा नेता होणं नाही असं मत आमदार रविशेठ पाटील यांनी मांडलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। माझी म्हणावं लागेल असे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादांचा अस्थि कलश आज पेण नगरीमध्ये दर्शनाकरता आलाय। खरं तर कुणाच्याही स्वप्नामध्ये नसणारी किंवा कल्पनेतही नसणारी ही घटना आज दुर्दैवानं घडून आलेली आहे। महाराष्ट्र एक जाणत्या कार्यकर्त्याला, जाणत्या राज्यकर्त्याला, महाराष्ट्राची संपूर्ण जाण असलेल्या एका नेत्याला या ठिकाणी मुकलेला आहे। आता आपण फक्त अस्थि कलशाचं दर्शन घेऊ शकतो। त्यांचा विचार जे महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारे जे आहेत त्या पावलावर आपण पाऊल टाकून आपण पुढे चालू शकतो। राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार साहेब यांचा आज अस्थीचं कलश हे पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये आलेले आहे। सर्वच कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही भावपूर्ण अशी आदरांजली अर्पित करतो। खरं तर दादांविषयी सांगायला गेलो तर आपण ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी आम्हाला माननीय आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि त्या बाबतीमध्ये चर्चा करण्याचं सुतोवाच केलं होतं। परंतु दादांच्या जाण्यानं महाराष्ट्र राज्याची जी पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून न निघणार एवढी आहे। ज्या सर्वच कार्यकर्त्यांना दादांचं पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता आलं नाही आणि त्यामुळे अखंड महाराष्ट्रामध्ये जे अस्थि कलशाचं जे रथ निघालेलं आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी, त्या अस्थीचं दर्शन घेण्यासाठी सर्वच पेण तालुक्यातील सर्वच पक्षातील कार्यकर्ते, जनसामान्यातील व्यक्ती हे त्यांचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। दादांनी एवढा कामाचा माणूस या महाराष्ट्राने कधी बघितलेला नाही आणि कोणी बघणारही नाही। आणि ह्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्मृतीस्थळी काल या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा ताई पवार यांनी जाऊन त्यांचं दर्शन घेतलेलं आणि त्या समाधी स्थळावरती आपली फुलं अर्पित करून त्यांना एक भावपूर्ण आदरांजली दिली। या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा खरा स्वभाव आहे। हा जनतेमध्ये जाण्याचा आणि व्यक्तीला प्रामुख्याने केंद्रबिंदू ठरवण्याचा हा पक्षाचा धोरण आहे। अशा प्रकारची भावपूर्ण श्रद्धांजली, भावपूर्ण आदरांजली या पेण तालुक्याच्या वतीनं मी दादांना अर्पित करतोय आणि अजून पुढे आम्ही दादांना आदरांजली म्हणून सर्वच पक्षाचे कार्यकर्ते प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने काम करू आणि निर्विवाद महायुतीचं वर्चस्व या तालुक्यावरती निर्माण करू अशा प्रकारची भावना व्यक्त करतोय। दादा हे बहुआयामी अशी व्यक्ती होती। या व्यक्तीला कोण अजात शत्रूही कोणी नव्हता। दादा सर्व लोकात समाविष्ट आणि सगळ्या विरोधकांना सुद्धा प्यारी होते। असं एक डायनॅमिक लीडर होते। त्यांना कधीही राजकारण हा जरी गौण असला तरी ते स्वतः जे आहेत ते 80-90% समाजकारणी होते आणि म्हणून त्यांच्या बाबतीत या महाराष्ट्राला फार हळहळ निर्माण झाली। खरं या काळात खरं म्हणजे त्यांनी जायला नको होतं। ते परमेश्वराने काय त्यांच्यावर आघात केला ते परमेश्वराला माहिती, परंतु आज आपल्यातून ते गेले। खरं म्हणजे भावपूर्ण त्यांना। अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात कार्यकर्त्यांकडून शोक व्यक्त करण्यात येतोय। आज अजित पवार यांच्या अस्थि कलशाचं दर्शन प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी घेतलं। त्यानंतर महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या वैनगंगा नदीच्या कोरणी घाट इथं अस्थीचं विसर्जन करण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जैन आणि राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले यांच्यासह शेकडोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते। गोंदिया जिल्ह्याच्या कोरणी घाटवर आदरणीय
अजितदादा पवार यांच्या अस्थी कलश त्याचं विसर्जन, त्यांच्या पवित्र अस्थीचं विसर्जन या ठिकाणी करण्यात आलं. महाराष्ट्रानं असा एक प्रचंड मोठा नेता गमावला खरं म्हणजे, ज्याचे कार्यकर्तृत्व संपूर्ण महाराष्ट्रात लोकांच्या जनामनात आहे आणि ते भरून निघणं पण शक्य नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या अस्थींचं वेगवेगळ्या पवित्र घाटांवर जे अस्थी कलश विसर्जन करण्याचं कार्य घेतलं होतं. त्यानिमित्तानं या ठिकाणी गोंदियाच्या कोरणी घाटावर आज या ठिकाणी अस्थी कलशाचं विसर्जन झालं. परंतु या माध्यमातून त्यांच्या अस्थींचं विसर्जन करताना त्यांनी केलेले कार्य, त्यांनी केलेली कामं, जनसामान्य आणि अत्यंत गरीब सामान्य माणसाच्यासाठी त्या ज्या पद्धतीनं धावायचं, तर तेच त्यांच्या या अस्थी विसर्जनाच्या निमित्तानं त्यांना भावभीनी श्रद्धांजली राहील अशा पद्धतीचे विचार या ठिकाणी सगळ्यांनी काढलेले आहेत आणि निश्चितच त्यांच्या आत्म्याला त्यांच्या कार्यातूनच त्यांना खऱ्या अर्थानं शांती मिळेल अशी सगळ्यांचे या ठिकाणी श्रद्धांजली पण झालेली आहे. महाराष्ट्राचे सर्वमान्य नेते आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनामुळे मोठा शोककडा महाराष्ट्रामध्ये आहे आणि आज त्यांचे पवित्र अस्थिकलश गोंदिया जिल्ह्यात आले आणि भावभीनी श्रद्धांजली म्हणून त्यांच्या कारकिर्दी, त्यांनी केलेले काम यांची सर्व आठवण आमच्या मनात राहणार आहे आणि पवित्ररित्याने कोरणीच्या पवित्र घाटात आज हे अस्थि विसर्जन करण्यात आले आणि सर्व शोकाकुल वातावरणमध्ये सर्वांना माहीत आहे अजितदादा पवार यांच्या गोंदिया भंडारा जिल्ह्यावर प्रेम होता. खासदार प्रफुल्ल पटेल साहेबाबरोबर त्यांनी प्रचंड महाराष्ट्राचे काम केले आणि महाराष्ट्राचा एक मोठा नेता आम्ही गमावला. त्यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पित करतो आणि आज हे पवित्र कार्यक्रम इथे संपला आणि या पद्धतीनं आज आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिली. जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं गेल्या 4 महिन्यांपासून पगार झाले नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर मोठा आर्थिक ताण आलाय. आता हे संपूर्ण कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आज हे सर्व कर्मचाऱ्यांनी मौन आंदोलन केलंय. वारंवार मागणी करून देखील पगार मिळत नसल्यानं येत्या 2 दिवसात शासनानं पगार अदा न केल्यास येत्या 4 फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्यभरातील हजारो कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यामुळे जिल्हाभरातील पाणी पुरवठा आणि स्वच्छता यंत्रणेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आम्ही सर्व जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागात काम करणारे सर्व कंत्राटी कर्मचारी असे संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 1000 ते 1200 कर्मचारी आम्ही जिल्हा परिषदेच्या जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर आम्ही काम करतोय. गेल्या 15 वर्षापासून ते 20 वर्षापासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वास्तविक शासन सेवेत आज कायम करून घेण्याची गरज आहे. परंतु या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत सामावून तर घेतलंच जात नाही. अतिशय दुर्दैवी बाब ही आहे. परंतु या ठिकाणी दिवाळीपासून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी शासनाने 1 रुपयाचं मानधन सुद्धा दिलेलं नाहीये. ही अतिशय खेदाची बाब आहे. एकीकडं शासन अतिशय लोकहिताच्या आणि विविध योजना त्या ठिकाणी जाहीर करते आणि त्या जाहीर करणाऱ्या योजना या सर्व कंत्राटी कर्मचारी पोटतिडकीने राबवतात. परंतु याच कर्मचाऱ्यावर शासनाच्या या अन्यायकारक धोरणामुळे उपासमारीची वेळ या ठिकाणी आलेली आहे. मी या माध्यमातून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने राज्याचे जे प्रमुख कुटुंब प्रमुख माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच या विभागाचे मंत्री कॅबिनेट मंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब तसेच प्रधान सचिव यांना आमचं नम्र निवेदन या ठिकाणी असं आहे की नजीकच्या काळामध्ये आमच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावं आणि तात्काळ आमचं जे 4 महिन्यापासून रखडलेलं मानधन आहे ते आम्हाला तात्काळ अदा करावं. जर उद्यापर्यंत आमचा हा मानधनाचा निधी आमच्या विभागाला वर्ग करण्यात आला नाही तर आम्ही 4 तारखेपासून त्या ठिकाणी बेमुदत काम बंद आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि पुढील निदर्शने सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जिल्हा स्तरावर आणि शासन स्तरावर आम्ही करणार आहोत. तरी आमच्या मागण्या सर्व मंजूर व्हाव्या ही अतिशय आम्ही तुम्हाला नम्रतेने विनंती करतोय. ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर तर उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा दादू पाटील यांची बिनविरोध निवड झाली. ही निवडणूक आज पीठासीन अधिकारी तसंच ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्री कृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सकाळी 11:30 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली। यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांचे तुळशीचे रोप देऊन अभिनंदन केलं। सर्वांना माझा नमस्कार। जय महाराष्ट्र। महायुतीचं सरकार होतं आणि महायुतीच्या सरकारमध्ये महापौर आणि उपमहापौर यांची आज बसवण्याचा प्रोग्राम ठाणे महानगरपालिकेवर झालेला आहे आणि पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेवर भगवा फडकलेला आहे। धर्मवीर आनंदीगे साहेब यांनी जो वसा या ठाणे शहरासाठी घेतला होता तो वसा तसाच आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी नेला आहे। मुख्यमंत्री पद असताना साहेबांनी जे महाराष्ट्रासाठी जी विकास कामं केली आहे, तळागाळापर्यंत लोकांसाठी ज्या समस्या सोडवल्या आहेत, लाडकी बहीण ही योजना कोणीही अंमलात आणली नव्हती, ही सगळ्यात मोठी योजना साहेबांनी आणली आणि त्याच्यानंतर लाडके भाऊ म्हणून या महाराष्ट्रावर त्यांचं सगळ्यात मोठं नाव झालं आणि आत्ता ठाणे शहरावरती 2026च्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये महायुतीचं सरकार आलं आणि त्याच्यामध्ये आज महापौर आणि उपमहापौर बसलेले आहेत। ठाणे शहरासाठी सगळ्यात चांगलं काम करण्याचा जो वसा आपल्याला SC शेड्यूल कास्टमधून खरं तर मला मिळालेला आहे आणि चांगली विकास कामं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। पदभार अजून स्वीकारलेला नसला तरी सुद्धा चांगली कामं करण्याचं खरं तर काम आपण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले सगळे नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली करू। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।